सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर झाला जणू काही असा प्रलय काळच येणार आहे की काय अशी अवस्था झाली। त्या आवाजाने 10च्या 10 दिशा बधीर झाल्या। धरणी माता थरथर कापायला लागली। समुद्राचं पाणी आकाशापर्यंत उसळ्या मारायला लागलं। ही पृथ्वीवर ही अशी अवस्था झाली, पण स्वर्गात राहणाऱ्या देवता लोकांची असणं डगमग डगमग करायला लागली। काय झालंय नेमकं कोणालाच काही कळेना। तुलसीदासजी म्हणतात, बरे भुवन घोर कठोर रबर विभाजित जिमार गुचले चिक्कर दिग्गज डोल मही अहि कोल कुरुम कलमले। बरे भुवन घोर कठोर रबर विभाजित जिमार गुचले। काय लेखनीय बघा, त्या स्थितीचं, त्या काळाचं आणि त्या परिस्थितीचं वर्णन तुलसीदासजींनी केलंय बघा। त्या भयंकर आवाजानं काय झालं म्हटले, दिशा बधीर झाल्या। रस्त्याने चाललेले माणसं वाट चुकले। पण माणसं वाट चुकतील यात नाही, नवल नाही। जो सूर्य आपल्या दिशेने चाललेला होता, त्या सूर्याच्या रथाची घोडे सुद्धा वाट चुकले। काहीच कळेना। भरे भुवन घोर कठोर रवर विभाजित जिमार गुचले चिक्कर दिग्गज डोल मही अहि कोल कुरुम कलमले। थरथर थरथर कापायला लागली पृथ्वी। भयंकर दिशा बधीर झाल्या, कोणालाच काही कळेना। त्याच वेळेला सगळे लोक संभ्रमात पडलेले असताना माझ्या तुलसीदासांनी सांगितलं, घाबरू नका, काही झालेलं नाही। मग झालं काय म्हटले, कोदंड भंजेऊ तुलसी राम जयती वचन उच्चारही। माझ्या रामजीने तो कोदंड असलेला शिवधनुष्य तोडल्यामुळे ही अवस्था झाली आहे। पण ऐका, रामाच्या हातून धनुष्य तुटला सज्जन, सगळ्यांना आनंद झाला। एकदाच ते निर्माण झालेलं कोड सुटलं आणि सगळे आनंदित झाले। सर्व मिथिला नगरी आनंदित झाली सज्जन हो। सगळे लोक नाचायला लागले, फटाके वाजायला लागले, सगळे लोक आनंद उत्सव करू लागले। आणि त्याच वेळेला जानकी माता आपल्या हातामध्ये फुलाची माळ घेऊन येते। रामाच्या गळ्यात फुल माळा टाकण्यासाठी ज्या वेळेला जानकी पुढे आली, त्याच वेळेला जे बाकीचे राजे लोक होते, त्या बाकीच्या राजा लोकांना ते सहन झालं नाही। अरे, आपण इथे असताना आपल्या उपस्थितीमध्ये या मोठमोठे जिथे आपल्यासारखे राजे लोक असताना या 11 वर्षाचा मुलगा हा राजकुमार आणि जानकीला घेणार, सहन नाही झालं। कसे असतात काही समाजामध्ये लोक, जे काम आपल्याच्यानं होत नाही ते काम कोणालाच होऊ द्यायचं नाही। आले सगळेच सगळे उठले, सगळ्यांनी तलवारी काढल्या। सगळेजण म्हणू लागले, धरा त्या रामाला, पकडा लक्ष्मणाला। आणि जनक महाराज जर मध्ये आले तर जनकाला सुद्धा दाखवून देऊया आपण आपली एकजूट काय असते ते। जणू शेकडो कुत्र्याने येऊन एखाद्या सिंहाला चुनवती द्यावी अशी अवस्था आहे। काढल्या सगळ्यांनी आपल्या आपल्या तलवारी बाहेर। परिस्थिती पुन्हा भयंकर झाली। आता काय होणार? ज्या वेळेला सगळे राजे लोक आपल्या हातामध्ये तलवारी घेऊन रामाला मारण्यासाठी पुढे सरसावले, तुलसीदासजी म्हणतात तिथं भयंकर वीर रस निर्माण झाला। आणि त्या वीर रसामध्ये आणखीनच आगीत तेल ओतावं अशी अवस्था झाली। म्हटले काय झालं? त्या भयंकर अवस्थेमध्येच तो जो आवाज, भयान आवाज झाला होता, तो आवाज दसो दिशांना बाधित करत गेला होता ना,
त्यामुळे जंगलामध्ये राहणारे, वनामध्ये विचरण करणारे परशुरामजी महाराज, त्या परशुरामाचं तिथं आगमन झालं. तुलसीदासजी म्हणतात, तेही अवसार सुनी शिवधनु आयहु भृगुकुल कमल पतंगा. भृगुकुल कमल पतंग असणारे कोण? परशुरामजी. परशुरामजी भृगु कुळामध्ये जन्माला आलेले आहेत. भृगु ऋषी कोण हो? सगळा गरम जो अत्यंत रागीट कुळ आहे, त्या भृगु ऋषीनं देवाला लाथ मारली होती छातीमध्ये, ते भृगु ऋषी. आणि त्याच भृगु ऋषीच्या कुळामध्ये जन्माला आलेले परशुरामजी. कोण परशुराम? बरं, ते काही सामान्य नव्हते. म्हणून मला वाटतं तेव्हापासूनच मन नाही पण मनीमध्ये त्या अभंगाचा वाक्प्रचार लोकांनी केला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ, ही परंपराच चालत आली अशी. तो भृगु ऋषी अत्यंत रागीट आणि त्यांच्याच कुळामध्ये जन्माला आलेले, त्यांच्याही पेक्षा एक पाऊल पुढे परशुरामजी. बापाच्या सांगण्यावरून आपल्याच तलवारीनं ज्यानं आपल्या आईचं मस्तक धडा वेगळं केलं, ते परशुरामजी. नाही तर एरवी कुणी आपल्या जन्मदात्या आईला मारतं का? नाही ना. पण बापाच्या सांगण्यावरून रेणुका मातेचं मस्तक ज्यांनी धडा वेगळं केलं होतं, ते परशुरामजी. त्या सभेमध्ये आल्याबरोबर बघा सज्जन हो, ज्या राजे लोकांनी रामाला मारण्यासाठी तलवारी बाहेर काढल्या होत्या, त्या सर्व राजे लोकांनी पटापट आपल्या तलवारी म्यान करून टाकल्या. तलवारी म्यान केल्यानं तो महात्मा समोर दिसला. काय सामान्य महात्मा नाही तो सज्जन हो. भयंकर स्वरूप त्या महात्म्याचं. गौर शरीर भूती बलव्राजा, भाल विशाल त्रिपुंड बिराजा. गौरवर्णाचे ते परशुराम. गोर अंग आहे, अंगाला भस्म लावलाय सगळा. कपाळाला मोठच्या मोठं कपाळ ज्यांचे, कपाळाला त्रिपुंड लावलेला आहे, जटा त्यांनी बांधलेल्या आहेत, हातामध्ये त्रिशूळ, परशु कुराड, दुधारी कुराड. सामान्य नाही, 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारे परशुरामजी. एकही क्षत्रिय पृथ्वीवर ठेवला नव्हता. 21 बार ही किमया करणारे परशुराम. याला माहिती होतं राजे लोकांना हा महात्मा कोण आहे ते. पटापट तलवारी म्यान केल्यान पटापट येऊन लगेच पाय धरायला लागले परशुरामाचे. महाराज माफ करा महाराज, आम्ही तुम्ही असताना तुमच्या समोर आम्ही हातात तलवारी घेतल्यात. सगळे राजा लोकांनी हो आपल्या आपल्या बापाचं नाव सांगू लागलं, कोणी कोणी हो बडाई सांगायला लागले परशुरामाला. त्याच वेळेला जनक महाराज येतात. जनक महाराज अत्यंत शालीन स्वभाव जनकाचा. आल्याबरोबर दर्शन घेतलं. स्वतः
जानकीचं दर्शन करविलं. रामजी येत आहेत. विश्वामित्र महाराज, भगवान राम लक्ष्मण दोघही परशुरामाचं दर्शन घेत आहेत. राजे लोकांना पाहिल्याबरोबर परशुरामजी जनकाला विचारू लागले, हे जनक, ये क्षत्रियों का सम्मेलन किसकी इजाजत पर रखा गया है? हे सर्व राजे महाराजे लोक या ठिकाणी कशामुळे एकत्रित आलेत? मला न विचारता, माझं परमिशन न घेता क्षत्रियांचं संमेलन इथे झालंच कसं? काय उत्तर द्यावं जनकाला समजत नाही. बताओ जनक, ये क्षत्रियों का सम्मेलन क्यों रखा गया है? किसकी इजाजत पर यह क्षत्रियों का सम्मेलन हुआ है? क्यों आए हैं महाराजे राजे महाराजे लोग यहाँ? क्यों हो गए हैं सब ये लोग इकट्ठा? बताओ. काय बोलावं कळे ना. मान खाली घातली जनकाने. परशुरामजी ताड 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 पुढे चालू लागले. चालता चालता त्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी मध्यभागी मंच होता, आणि त्या मंचाजवळ गेले. त्या परशुरामानं त्या मंचावर पडलेले त्या शिवधनुष्याचे तुकडे पाहिले. शिवधनुष्याचे पडलेले तुकडे पाहिले, आणि मग मात्र तळपायाची आग मस्तकाला गेली महात्म्याची. त्याला माहिती होता धनुष्य सामान्य नाही, शंकराचा धनुष्य आहे, शिवधनुष्य. परशुरामजी म्हणतात, हे जनक, ये धनुष्य किसने तोड़ा? कौन है वो? किसने जुर्रत की इस धनुष्य को तोड़ने की? देखो जनक, जिस किसी ने ये धनुष्य तोड़ा होगा उसे जल्दी से जल्दी समाज से विलग कर दो, वरना ये पूरे के पूरे राजे लोग मेरे हाथों मारे जाएंगे. सगळे राजे लोक मारले जाणार म्हटल्यानंतर मग मात्र पुन्हा थरथर कापायला लागले सगळे राजे लोक. त्यांना वाटलं बरं झालं असतं तेव्हाच, जेव्हा धनुष्य कोणाच्याच हातून तुटत नव्हता, तेव्हा जनकानं म्हटलं होतं की तजेहू आस निज निज ग्रह जाऊ. आपल्या आपल्या घरी आहे तसे उभ्या पावली निघून जा. त्याच वेळेला जर घरी निघून गेला असतो तर आता सुखरूप असतो. आता हा महात्मा काय बरीगत नाही आपली. आता थरथर कापायला लागले. परशुरामजी पुन्हा पुन्हा विचारतायत, कौन है वो? किसने तोड़ा है ये धनुष्य? जल्दी से जल्दी मेरे सामने लाकर के खड़ा कर दो, वरना ये पूरे के पूरे राजे लोग मेरे परशु से मारे जाएंगे. काय बोलावं कळे ना जनकाला. त्याच वेळेला सज्जना हो, मध्येच लक्ष्मणानं उडी मारली. लक्ष्मणजी म्हणतायत, महाराज, अरे महाराज, प्रणाम महाराज, प्रणाम. हाँ, क्या कहना चाहता है बालक? अरे महाराज, जब से आप आए हो तब से मैं आपको देख रहा हूं. आप इतना गुस्सा क्यों हो रहे हो? क्रोध के मारे आप लाले लाल हो गए हो. अरे महाराज, जरा शांत हो जाओ, शांत हो जाओ, तभी तो मैं आपको बताऊं कि धनुष्य कैसे टूटा है. आपका गुस्सा जो है वो बढ़ता ही जा रहा है, बढ़ता ही जा रहा है. जरा शांत हो जाओ और सुनो महाराज, आप जैसे महात्मा लोगों को, आप जैसे साधु को ऐसे क्रोध अच्छा नहीं लगता है. मुस्कुराता हुआ साधु अच्छा लगता है. अरे महाराज, आप शांत हो जाओ. और आप कह रहे हो ये धनुष्य किसने तोड़ा है, मैं उसको छोड़ूंगा नहीं, मैं उसको मार दूंगा, ये चिल्ला रहे हो जोर जोर से. अरे महाराज, आपको ये अच्छा नहीं लगता है. और सुनो महाराज जी, ये धनुष्य किसी ने तोड़ा नहीं है, ये किसी ने तोड़ा नहीं है, ये तो पुराना हो गया था. ये पुराना हो गया था, जिसको स्पर्श करने से ये टूट गया है. छुअत ही टूट रघुपती ही न दोषू. याला स्पर्श केल्याबरोबर जुना झालेला होता, पिनाक होता, पुराना होता. याला स्पर्श केला आणि उचलण्याचा प्रयत्न केल्याबरोबर तो तुटला. अरे बालक, तुझे पता नहीं है, ये धनुष्य कोई आम धनुष्य में से नहीं था, ये कोई सामान्य धनुष्य नहीं है. अरे बालक, ये तो शिव धनुष्य है. भगवान भोलेनाथ की जैसी पूजा होती है वैसे इस धनुष्य की पूजा होती है. ये कोई सामान्य धनुष्य नहीं है बालक, तू नहीं जानता. अच्छा,
इसका मतलब ये धनुष बहुत बढ़िया है। बोले हाँ। तो महाराज सीधी सी बात है, यदि ये धनुष्य सामान्य नहीं है तो क्या तोड़ने वाला सामान्य हो सकता है? तोड़ने वाला भी तो सामान्य नहीं है महाराज। ये सीधी सी बात आपने जाननी चाहिए थी। चिल्लाने से पहले आप इतना विचार तो कर लेते। दोघांचा सामना सुरू झाला। प्रतिस्पर्धी रणांगणामध्ये एक दुसरे समान योद्धे जर मिळाले तर मजा येते सज्जन। लक्ष्मणाची आणि परशुरामाची जुपली सज्जन हो। दोघं एकमेकाला उत्तर प्रत्युत्तर करू लागले। त्याच वेळेला आता बात थोडीशी बिघडणार। लक्ष्मणाकडे पाहून जनकाला परशुराम जी म्हणतायत, जनक इस बच्चे को मेरी नजरों से हटा दो। ये बच्चा है, बालक है, ये नहीं जानता है कि मैं कौन हूं। मेरे बारे में ये कुछ भी नहीं जानता है। ये बच्चा है, ये नादान है करके मैं इसे छोड़ रहा हूं। जनक इस बच्चे को मेरी नजरों से हटा दो, वरना खामोखा ये बच्चा मेरे हाथों से, मेरी परशु से ये मारा जाएगा। आता लक्ष्मणाला सुद्धा आवरता येईना जनकाला, काय करावं। पण मध्येच रामजी मध्ये जातात। रामाने विनंती केली, हात जोडले। रामाचा स्वभाव अत्यंत शालीन आहे, शांत स्वभाव रामाचा। प्रणाम केला, हात जोडले, महाराज माफ करा, महाराज मी एक तुमचा दास आहे। ज्याने धनुष्य तोडला तो तुमचा दास आहे महाराज। परशुरामजी म्हणतायत, राम दासाचं काम काय असतं? दास सेवक त्याला म्हणतात। सेवक हा सेवकाचं काम आहे सेवा करणं, विरोध करणं आणि वैर करणं सेवकाचं काम नाही। सेवक सो जो करे सेवकाई, अरी करणी करी कार्य लढाई। शत्रूचं काम केलं आणि म्हणतो मी सेवक आहे म्हणून। अरे काय समजता बाबा, जाऊ द्या, छोटा आहे, नादान आहे माझा लक्ष्मण। सुध दूध मुख करिय न कोई। बाबा हा लक्ष्मण दूधमुख आहे, दूधमुख आहे। आणि जे बालक दूधमुख असतं, छोटं बालक असतं, जो लरिका कछु अगुचर करही, गुरु पितु मातु मोद मन धरई। एखाद्या लहान बालकानं जर काही बोलण्याच्या ओघामध्ये कमी जास्त बोललं तर मोठे माणसं त्याचं मनावर घेत नसतात। बाबा सोडून द्या। पण परशुरामाला मात्र राग आला होता। परशुरामजी म्हणतायत, अरे एक उंच आवाजात बोलतो आणि एक नम्रतेने बोलतो। तुम्ही दोघांनी काय डाव रचलाय का माझ्या सोबत? अरे काय म्हणणं काय तुमचं? तेवढ्यात पुन्हा लक्ष्मणजी म्हणतात, अहो महाराज, माझे प्रभू, माझा परमात्मा, माझे रामजी एवढं शांततेने तुमच्याशी बात करतायत आणि तुम्ही पुन्हा जोरजोराने ओरडायला लागलात। अहो अरे महाराज जी, क्या समझते हो तुम अपने आप को? अरे हम हाथ जोड़ रहे हैं आपके सामने, इसका मतलब ये नहीं है कि हमारे बाजुओं में ताकत नहीं है। महाराज जी सुनो, हम रघुवंशी है और हम रघुवंशियों को यही सिखाया गया है कि साधु की इज्जत करनी चाहिए, साधु से बैर नहीं करना है। हमें यही सिखाया गया है। आप जो हो बार बार हमें ललकार रहे हो, इसका मतलब ये नहीं है हम हाथ जोड़ रहे हैं, हमारी बाजू में ताकत नहीं है, ऐसा नहीं है। अरे महाराज सुनो, हम आपके सामने हाथ जोड़ रहे हैं ताकि आप साधु हो करके, और यदि आपको ऐसे लगता है, आपको यदि लड़ने का, लड़ाई करने का इतना ही शौक है तो हमें कायर मत समझना। हम रघुवंशी, काल भी आ गया हमारे सामने तो काल से भी हम नहीं डरते। काल को धूल चटाने का काम हम करते हैं, क्योंकि मैं स्वयं काल का काल हूं, महाकाल मैं हूं। लक्ष्मण जी म्हणता है। और
सुन लो महाराज, लड़ाई करने का यदि इतना ही शौक है तो सुनो। अरे महाराज, आप साधु हो इसलिए हम इज्जत करते हैं, और यदि आपको देखना ही है हमारी बाजुओं में कितनी ताकत है, मेरी मां सुमित्रा मां के दूध में कितनी ताकत है, यदि तुम्हें देखना है तो आ जाओ रण मैदान में। जो त्रिपुंड लगाया हुआ है ललाट पर उसको मिटा दो, जो जनेऊ पहना हुआ है जनेऊ तोड़ डालो और आ जाओ रण मैदान में, तब दिखा दूंगा मेरी मां सुमित्रा के दूध में कितनी ताकत है। परिस्थिती भयान झाली। काय शब्द आहेत सज्जन हो, शब्दाचे बाण अगोदर एकमेकावरती चालवण्याचं काम चालू आहे। पुन्हा मध्येच रामजीने जावं, रामानं पुन्हा हात जोडायचे, बाबा जाऊ द्या, माझा लक्ष्मण लहान आहे, बालक आहे, दूधमुख आहे, बस करो राघव, ये दूधमुख नहीं है, ये तो विषमुख है, विषमुख। लक्ष्मण जी म्हणतात, हाँ बाबा अब आपने सही पहचाना, मैं दुधमुख नहीं हूं, मैं तो विषमुख हूं, क्योंकि मैं शेष का अवतार हूं और शेष के मुख में दूध नहीं होता, शेष के नाग के मुख में तो विष ही होता है। अब आपने पहचाना मैं विषमुख हूं। एवढा वातावरण पुन्हा गंभीर झालं आणि राग एवढा अनावर झाला त्या परशुरामाचा, आता काही जरी झालं, मला ब्रह्महत्येचं पाप जरी लागलं तरी हरकत नाही, पण आता या लक्ष्मणाला सोडत नाही, म्हणून हातात त्याला कुऱ्हाड घेतली आणि ती कुऱ्हाड दोन्ही हाताने लक्ष्मणाच्या मानेवर टाकणार। सगळे लोक थरथर कापायला लागले, लोक पाहत होते, आणि पण गंमत अशी कुऱ्हाड जशी लक्ष्मणाच्या मानेपर्यंत आली ती तिथंच येऊन थांबली। लक्ष्मण जी म्हणतायत, बाबा अंग पहचान गया है, अंग पहचान गया है, लेकिन अंगी अभी तक नहीं पहचाना। आपकी परशु ने पहचाना है मुझे, मैं कौन हूं, लेकिन आप अभी तक नहीं पहचान पा रहे हो। आणि त्याच वेळेला सज्जन हो, माझ्या लक्ष्मणाने रामजीच्या खांद्यावर जो दुपट्टा होता, पंचा होता, तो पंचा रामानं लक्ष्मणानं बाजूला केला। तो दुपट्टा बाजूला केल्याबरोबर रामाच्या छातीवर लाथेचं चिन्ह परशुरामाला दिसलं। लाथ मारलेली कुणी? भृगु ऋषीने, आणि त्या भृगु ऋषीच्याच कुळातले परशुरामजी असल्यामुळे आपल्या कुळातल्या भृगु ऋषीने मारलेली लाथ आणि त्या लाथेचं चिन्ह जेव्हा परशुरामानं पाहिलं तेव्हा परशुरामाच्या लक्षात आलं की ज्या अर्थी छातीवर लाथेचं चिन्ह आहे त्या अर्थी हा परमात्माच असू शकेल। खात्री करण्यासाठी म्हणून पुन्हा परशुरामाने आपला धनुष्य रामाच्या हातात दिला आणि सांगितलं, जर तुम्ही या धनुष्याला बाण लावून जर हा बाण चालवला तर मी समजेल की तुम्ही परमात्मा आहात। रामजीने अगदी सहज लीलया तो धनुष्य हातात घेतला आणि त्या तो धनुष्यावर बाण लावून तो धनुष्य चालवला। त्याच वेळेला परशुरामाच्या लक्षात आलं की हे राजकुमार सामान्य नाहीत, हे साक्षात भगवत अवतार आहेत आणि आता परमात्म्याचा अवतार झालाय हे लक्षात आल्याबरोबर मी नको नको ते शब्द अपशब्द बाणाच्या शब्दरूपी बाणाच्या फैरी मी परमात्म्यावरती चालवल्या। स्वतःला पश्चाताप व्हायला लागला त्या परशुरामाला। परशुरामानं सज्जन हो हात जोडले, रामजीची प्रार्थना करायला सुरुवात केली। गायली सज्जन हो, जय रघुवंश बनज बन भानु, गहन दनुज कुल गहन पिसानु। रामाची स्तुती गायली, हे प्रभू माफ करो, मी नको नको ते शब्द तुमच्याशी बोललो, अनुचित बहुत कहू अज्ञाता, क्षमहु क्षमा मंदिर दो भ्राता। तुम्ही क्षमा मंदिर आहात,
मी नको नकोचे शब्द तुम्हाला वापरले, माफ करा. विनयशील करुणा गुण सागर, जयती वचन रचना अतिनागर. गोड अशी स्तुती गायली परशुरामानं रामाची. आपला धनुष्य रामाच्या स्वाधीन केला. मनात विचार केला, आता रामाचा परमात्म्याचा अवतार झालाय, आपलं आता इथं काही काम नाही, असं म्हणून आपला धनुष्य रामजीच्या स्वाधीन केला आणि परशुरामजी तप करण्यासाठी वनामध्ये निघून गेले. कही जय 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 रघुकुल केतू, भृगुपती गये बनहित पहेतू. आलेलं संकट टळलं, आलेलं संकट टळलं आणि सगळ्या राज्य लोकांनाही कळालं की राम कोण आहे. रामाचं खरं स्वरूप कळालं. सगळ्या राज्य लोकांनी सुद्धा रामाला हात जोडले, प्रणाम करायला सुरुवात केली. आणि आता मात्र संकट टळलं आणि जनकाने पुढील विधी करण्याचं ठरवलं. काय पुढील विधी म्हटले, आता राम आणि जानकीचा, राम आणि सीतेचा लोक विधिवत विवाह सोहळा संपन्न करायचा ठरवला. लोक विधिवत विवाह सोहळा. तुम्ही म्हणाल मग काल झालं ते काय झालं? ते स्वयंवर होत. जसं लव्ह मॅरेज अलीकडच्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर त्याला लव्ह मॅरेज म्हणूयात आपण. कारण त्या लव्ह मॅरेज मध्ये प्रेम प्रकरण दोघच असतात तिथे, पती आणि पत्नी, बाकी कोणीच नसतं. मग अरेंज मॅरेज करायचं ठरवलं. सगळ्या गोष्टी अरेंज करायच्या आणि मग मॅरेज करायचं, त्याचं नाव अरेंज मॅरेज. लोक विधिवत सोहळा. जनकानं ठरवलं सज्जन हो, आता अयोध्येला दूत पाठवायचे ठरवले. आज आपल्या या रामकथेमध्ये विशेष आवर्जून भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, तरुण तडफदार व्यक्तिमत्व, शिवचरित्रकार, आदरणीय हरिभक्त परायण आमचे धर्मराजजी महाराज रेड्डी लातूर वरून या ठिकाणी कथेला आवर्जून भेट देण्यासाठी आलेले आहेत. सर्वांनी टाळ्याच्या कडकडाटामध्ये महाराजांचं स्वागत करायचंय. अत्यंत हिंदू धर्माविषयी प्रखर असं काम त्यांचं लातूर क्षेत्रामध्ये असतं. परमार्थाविषयी अत्यंत तळमळ आहे. तरुण तडफदार व्यक्तिमत्व, महाराजांचं व्यासपीठाच्या वतीनं स्वागत करतो. जनकानं ठरवलं, दूत अवधपूर पठवहु जाई, आनहु नृप दशरथ ही बोलाई. दूत अयोध्येला पाठवायचे ठरवले. अयोध्येला दूत पाठवले सज्जन हो, ऐका. अयोध्येला दूत पाठवले. दूत अयोध्येला गेलेत. पत्रिका घेऊन गेले दूत अयोध्येला. जसं ते दूत तिथे पोहोचले, ती पत्रिका राजा दशरथाच्या हातामध्ये आली. राम लखन कर करबर चिठी, रही गई कहतन खाटी मीठी. माझ्या राघवाची, माझ्या लक्ष्मणाची चिठ्ठी आली आहे. काय असन त्या चिठ्ठीमध्ये, काय लिहिलेलं असेल? मनामध्ये विचार करू लागले दशरथ महाराज. कारण बऱ्याच दिवसानंतर ती चिठ्ठी आलेली आहे, पत्र आलेलं आहे. काय असेल त्या पत्रामध्ये? ज्याप्रमाणे माझ्या भारत देशाच्या बॉर्डरवरती, भारत देशाच्या सीमेवरती लढणारे वीर जवान गावाकडे चिठ्ठी पाठवतात, त्यांच्या घराच्या परिवाराच्या त्या हातामध्ये ती चिठ्ठी आली की नेमकं काय समाचार असेल? 4-4, 2-2 वर्ष, 10-10 वर्ष कधी कधी परिवाराची आणि त्यांची भेट झालेली नसते. कारण ते काय असेल त्या चिठ्ठीमध्ये विचार करत असतात. पत्र बंद, पत्रामध्ये काय नेमकं दडलेलं असतं काही कळत नसतं. जुनी कीर्तनकार मंडळी विनोदाने सांगायचे बघा. एकदा एक सासूबाई, तिने आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं आनंदाने. ती मुलगी आनंदाने नांदू लागली. बऱ्याच दिवसानंतर मुलगी
तिकडे सासरलाच राहत होती, इकडे जावई माहेर त्या सासरला आलेला होता. आणि बऱ्याच दिवसानंतर तिकडून ती चिठ्ठी आलेली नव्हती. मुलीचं काय काय कसं म्हणून तिचं सुख दुःखाची चिठ्ठी, ते पत्र तिच्या त्या सासूच्या हातामध्ये पडलं. मग त्या सासूने ते पत्र जावयाला वाचायला दिलं. जावयानं ते पत्र हातात घेतलं. आता ते पत्र जावयाला वाचता येत नव्हतं. काय नेमकं पत्रात असेल म्हणून जावई रडायला लागला. जावयाच्या डोळ्यातून पाणी आलं. आता जावयाच्या डोळ्यातून पाणी आलं म्हणून हे सासून पाहिलं आणि सासूच्याही डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली. सासू बी रडायला लागली. जावई रडतोय म्हणून सासू रडायला लागली. मग सासू रडायला लागली तर तिचा आवाज जरा जास्त वाढला. मग तो आवाज तिच्या शेजाऱ्यांना, शेजारी असलेल्या महिलांना कळाला. त्या शेजाऱ्यांनी जमा झाल्या. त्यांनी तरी विचारावं तिला काय झालंय. ती सासू रडायला लागली, शेजारीन रडायली म्हणून त्या बी लागल्या रडायला. असं करता 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 सगळ्या गावात ते लोण पोहोचलं. सगळं गाव एकत्रित आलं, सगळं गाव रडायला लागलं. सगळं गाव रडायला लागलं. सगळं गाव रडायला लागलं जोर जोराने. हो, काय झालं कुणालाच काही माहित नाही. तेवढ्यात एक साधू गावापासून चाललेला होता. त्याने एक जणाला विचारलं, म्हणे दादा गावात काय झालंय का, कुणी गेलंय का, काय झालंय का, काही वाईट गोष्ट घडली का रडतायत म्हणे सगळं गावकरी, का रडतायत. तो म्हणला मला काही माहित नाही, हा शेजारी रडतोय म्हणून मी रडायला लागलो. त्याला विचारलं काय झालंय. तो म्हणला मलाही माहित नाही, हे आमचे दुसरे 2-4 शेजारी ते रडतायत म्हणून आम्ही रडायला लागलो. मग त्यांना विचारलं काय झालंय. तो म्हणला आम्हालाही माहित नाही, हे आमचे शेजारी रडतात म्हणून. हो, असं करत करत विचारित विचारत साधू आले कुठपर्यंत, सासूपर्यंत. सासूला विचारलं सासूबाई का रडताय तुम्ही, काय झालं, अहो झालं काय ते तरी सांगा. ती म्हटली मलाही काही माहित नाही, पत्र आलेलं आहे. हो, काय असेल पत्रामध्ये, माझ्या मुलीचं काय सुख दुःखाचं पत्र आहे, असं वाटतंय काहीतरी माझ्या मुलीचं बरं वाईट झालंय म्हणून माझ्या जावयानं ते पत्र पाहिलं आणि माझा जावई धाय मोकळून रडायला लागला. जावयाला विचारलं जावई बापू काय नेमकं आलंय पत्रामध्ये, जरा सांगा बघू. हो, काय झालंय बघू द्या जरा, कशामुळे रडायला लागलात तुम्ही. जावाई पुन्हा जोर जोराने रडू लागला. म्हणला महाराज बरं झालं, काय सांगावं म्हणे महाराज. हो, ज्या वेळेला माझे मायबाप मला शाळेत जा म्हणून सांगत होते, वारंवार मला शाळेत नेऊन घालत होते, पण मी शाळेत गेलो नाही गुरुजी, मी शाळेत गेलो नाही, मी पळून जायचो शेतामध्ये. त्यावेळेला जर मी शाळेत गेला असतो, मी जर शेतात पळून गेलो नसतो तर आलेलं पत्र मला वाचता तरी आलं असतं. काय असेल त्या चिठ्ठीमध्ये कोणालाच काही माहित नसतं, बंद चिठ्ठी. तस भारत देशाच्या सीमेवरती लढाई करणारे वीर जवान 10-10, 5-5 वर्ष त्यांच्या परिवाराची त्यांची भेटच नसते मायबाप. अचानक त्यांच्या त्या कॅम्प मधून पत्र येतं. मग ते मायबाप संभ्रमात पडतात. काय असेल त्याच्यात काय नाही. मैं रोया परदेश में, देश में भीगा माँ का प्यार, दुख ने दुख से बात की है, बिन चिट्ठी बिन तार. चिट्ठी आई है, 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 चिट्ठी आई है. बड़े दिनों के बाद चिट्ठी आई है, चिट्ठी आई है, चिट्ठी
देशाचं रक्षण करणाऱ्या जवानाची चिठ्ठी येते घरच्या परिवारच्या लोकांना. ते मनामध्ये विचार करतात कसं असेल काय असेल. पहिले जब खत लिखता कागज पे चेहरा दिखता बंद हुआ मेरा अब तो खत्म हुआ ये खेल अब. मैं तो बाबा हूँ मेरा क्या है तेरी माँ का हाल बुरा है तेरी बीवी करती है सेवा सूरत से लगती है रेवा. तूने पैसा बहुत कमाया इस पैसे ने देश छुड़ाया पंछी पिंजरा तोड़ के आजा देश पराया छोड़ के आजा. आजा उम्र बहुत है छोटी अपने घर में भी है रोटी. चिट्ठी आई है चिट्ठी आई है चिट्ठी आई है चिट्ठी राजा दशरथाच्या हातामध्ये ती चिठ्ठी पडली. राम लखन कर कर भर चिठी रही गई कहतन खाटी मिठी. चिठ्ठी हातामध्ये घेतली पाहिलं रामाच्या लग्नाची चिठ्ठी. सगळीकडे आनंद झाला. पाहता पाहता वाऱ्यासारखी बातमी संपूर्ण अयोध्येमध्ये पसरली. सगळे लोक रामाच्या विवाहासाठी जाण्यासाठी तयार झालेत. कोणी रथामध्ये बसले कोणी घोड्यावर बसले कोणी पालखीमध्ये बसले डोलीमध्ये बसलेत कोणी काही लोक हत्तीवर बसलेत काही लोक पैदल चालू लागले. तुलसीदासजी वर्णन करतात त्या ठिकाणी फक्त अत्यंत लहान बालक आणि अत्यंत वृद्ध म्हातारे जर सोडले तर अयोध्येत कोणीच राहिलं नव्हतं. सगळे लोक रामजीच्या विवाहासाठी निघालेत. मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल करत करत अयोध्येची ही सर्व वरात मिथिलेच्या दिशेने रवाना होते. जनक राजाने आपल्या येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचं आपल्या सर्व त्या वराडी मंडळीची गैरव्यवस्था होऊ नये म्हणून जनकाने सगळी व्यवस्था रस्त्यामध्ये करून ठेवली आहे. जिथे जिथे अयोध्या आणि मिथिला या दोन राजधान्यांच्या मध्ये जेवढ्या नद्या येतात त्या सगळ्या नद्यांवरती जनकानं पूल तयार केले. सरितन ही जनक बंधाये सेतू. ज्या ज्या ठिकाणी मोठमोठी दाट झाडाची वडाची सावली असेल रस्त्याच्या कडेला त्या ठिकाणी राजा जनकाने सुंदर शीत पेयाची पिण्यासाठी थंड पदार्थ लस्सी दही ताक मठ्ठा सगळी व्यवस्था जनकानं केली आहे. बघा असं करत 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 ती वरात आली सज्जन हो मिथिलेमध्ये. जनकानं सगळ्या आनंदाने आलेल्या सर्व वरातीचं स्वागत केलं. व्याही भेट झाली. तुमच्याकडे करतात का नाही व्याही भेट? आता हे सगळं थाट संपला. आता गेटकिन कार्यक्रम आहे सगळा. सकाळी सोयीर पण जुळतं दुपारी बोलणी होते आणि संध्याकाळी वाजतय कार्यक्रम सगळा. एका दिवसात वन डे प्रोग्राम सगळा वन डे. आय लग्न होते सज्जन हो. पहिल्या जुन्या काळात महिना महिना 2-2 महिने लग्न चालायचे. तो लग्नाचा आनंद राहिला नाही. लोक एवढे बिझी झालेत आजकाल. नुसता अक्षता टाकायला जायला वेळ नाही मिळत माणसांना.
अत्यंत सुंदर सगळं नियोजन, आलेल्या सर्व वराडी मंडळीला राहण्यासाठी जानवसे हा शब्द सुद्धा आता इथून पुढे काही मुलांना, छोट्या छोट्या मुलांना, इथून पुढच्या मुलांना शब्द कळणार नाही. जानवस म्हणजे नेमकं काय? त्याला जनवास असा एक शब्द आहे आणि ग्रामीण भागामध्ये त्याचा अपभ्रंश होऊन त्याला जानवसा असा एक शब्द पडलेला आहे. आजी तुमच्याकडे जानवसाच म्हणतात का? काय काय कडे एकीकडे जायच्या तिथं उतरल्या की त्यांच्या हातपाय धुण्याची सगळी व्यवस्था, चहा पाणी, उन्हाळ्याचे दिवस असले की थंड पदार्थ त्यांना पिण्यासाठी सगळे सासरचे लोक सगळे त्या सगळ्या वराडी मंडळीच्या सेवेमध्ये जणू काय स्वर्गातून अवतरित झालेले देवच आहे. एवढी व्यवस्था त्या वराडी मंडळीची. तो नवरदेव असायचा पण हे सुद्धा नवऱ्याच्या त्या देवाच्या वरचा थाट या वराडी मंडळीचा असायचा. काय जुने लग्न सुंदर सज्जन होत अशी व्यवस्था जनकानं केलेली आहे. आणि सुंदर भोजनाची व्यवस्था, वेगवेगळे व्यंजन भोजनासाठी आहे. तुळशीदासजी वर्णन करतात, सज्जन हो, जिथे जगाचा बाप परमात्मा श्रीराम आणि जगाची माता जगदंबा जानकी जगत जननी या दोघांचा विवाह ज्या ठिकाणी, तिथं काय कमी असणार सज्जन हो. आनंदाने सगळा भोजनाचा कार्यक्रम आटोपतोय. देवता लोक लग्नासाठी त्या येत आहेत, मूर्त रूप धारण करून आपल्या आपल्या परिवारासहित विथ फॅमिली सर्व देवता लोक लग्नासाठी येत आहेत. रामाला विचारू लागली, देवा, सर्व देवता लोक म्हणतात, देवा आम्ही स्वर्गातून आलोय, आम्ही VIP आहोत. रामजी म्हटले, नाही, इथं कोणीच VIP नाही. इथं VIP असो अथवा VVIP असो, कोणी जरी असला तरी ज्याला जशी जागा भेटल, ज्याला जशी व्यवस्था मिळेल त्यांनी तसं इथे राहायचं, सेवा करायची, बस. देवता लोक आपल्या आपल्या पद्धतीने सेवेमध्ये जोडल्या गेले. तिथे कामदेव आला. कामदेव हात जोडले, प्रभु मेरे लिए क्या सेवा है? बोले आप घोडा बन जाओ. कामदेवाला घोडा बनवला. का? रामजीने लग्नामध्ये कामदेवाला घोडा बनवला आणि रामाने जगाला सजन सांगितलं, जणू तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर लग्नाच्या नंतर कामरूपी घोड्याची लगाम तुम्ही आपल्या हातामध्ये ठेवा. कामरूपी घोड्याची लगाम तुम्ही जर आपल्या हातामध्ये, आपल्या कंट्रोल मध्ये ठेवली तर तुमचं जीवन धन्य होईल, तुमचा प्रपंच आनंदाने कडेला जाईल. आणि जर तुमची लगाम कामरूपी घोड्याने जर आपल्या त्याच्या हातात घेतली तर मग संपला कार्यक्रम. कामरूपी घोडा मदन अगदी सुंदर सगळे अष्टसिद्धी रिद्धी सिद्धी तिथे सेवा करण्यासाठी आले आहेत. रामाचं रूप, रामाचा शृंगार देवता लोक पाहू लागले. शंकर भगवान धन्य समजतात सज्जन होऊन. आपल्या 3ही डोळ्यांनी, त्रिनेत्रांनी 15 डोळे तसे शंकराला, पंचदश नयन पंचदश अतिप्रिय लागे. शंकर भगवान रामाचं रूप पाहू लागले. आनंद झाला. 8 डोळ्याने ब्रह्मदेव राम रूप दर्शन करू लागले. आणि इंद्राला तर एवढा आनंद वाटला सज्जन होऊन. इंद्राला सगळीकडे भग पडलेले, अनेक नेत्राने इंद्र परमात्म्याचं रूप बघू लागला. इंद्राला गौतमाचा श्राप हा श्राप न वाटता त्या दिवशी त्याला वरदान वाटू लागलं. अत्यंत सुंदर रामाचं रूप आहे सज्जन हो. जनक राजाने सगळी तयारी केलेली आहे. सुंदर मंडप तयार केलेला आहे. सगळ्या राजे महाराजे लोकांना बसण्यासाठी सुंदर आसन व्यवस्था आहे. सुगंधित द्रव्याचा छिडकाव आहे. मिथिलेच्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये सुंदर छोटे छोटे साऊंड बॉक्स आहेत. सुंदर सुंदर अशी मंगल वाद्य वाजतात. त्या मंगल वाद्याच्या मंगल धुनी कानावरती पडतायत. ज्या कोपऱ्यात त्या मिथिलेच्या जाईल त्या कोपऱ्यामध्ये सगळीकडे मंगल वाद्याचा आवाज कानावर येतोय. गल्लोगल्लीमध्ये प्रत्येक गल्लीला सुगंधित द्रव्याचा छिडकाव केलेला आहे. सगळी व्यवस्था झालेली आहे. लग्नाचा तो दिवस जवळ आला. तुळशीदासजी म्हणताय, मंगल मूल लगन दिनु आवा, मंगल मूल लगन दिनु आवा. लखन महाराज
लगन आवाज मरी तू आगहुना मरी तू आगहुना गहुन मास सुहावा. तो मंगल दिवस आलेला आहे. तुलसीदासजीने घोषणा केली सज्जन, सगळी व्यवस्था सुंदर आहे. मंडप
त्रिलोकी विचित्र रचना रुचि सुंदरता मुनि मन हरे. तुळशीदासजी वर्णन करतात, सज्जन आहोत, राजा जनकानं एवढी सुंदर व्यवस्था केलेली आहे. सगळे लोक वराडी मंडळी मंडपामध्ये प्रवेश करतायत. मंडपाच्या प्रवेश द्वारावरती सुंदर व्यवस्था केलेली, सुगंधित द्रव्याचा छिडकाव त्या ठिकाणी केलेला आहे. जनक महाराज स्वतः गेट वरती उभे आहेत, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत स्वतः जनक महाराज करतायत. सर्व वराडी मंडळ आलेले आहेत आणि त्याच वेळेला तुळशीदासजी म्हणतात, भगवान रामजीचं आगमन मंडपामध्ये होते. रामाचं रूप एवढं सुंदर आहे सज्जन हो. तुळशीदासजी म्हणतात, त्या राम रूपाकडे पाहून सर्व लोक मोहित होत आहेत. जाकी रही जाकी रही जाकी रही भावना जैसी प्रभु मूर्ति तीन देखी तैसी. ज्याची जैसी भावना होती तुळशीदासजी वर्णन करतात, त्याला तसा परमात्मा दिसला. जाकी रही भावना जैसी प्रभु मूर्ति देखी तीन तैसी. जया चित्ती जैसा भाव तया चित्ती तैसा देव. ज्याच्या अंतकरणात जसा भाव होता तसं परमात्म्याचं रूप त्या लोकांना दिसलं. शत्रू लोकांना, विरोधकांना परमात्मा दुर्जनासारखा दिसला. भक्तांना आपल्या इष्ट देवासारखा दिसला. छोट्या छोट्या बालकांना आपल्या पित्याप्रमाणे दिसला. समवयस्क लोकांना आपल्या मित्राप्रमाणे दिसला. वृद्ध लोकांना तो आपल्या पुत्राप्रमाणे दिसला. छोट्या काही त्या ठिकाणी वृद्ध स्त्रिया होत्या. राम रूपाकडे पाहिलं त्यांनी आणि त्या म्हणू लागल्या, आता आम्ही परमात्म्याला लंबी आयु प्राप्त व्हावा असा आशीर्वाद तर देऊ शकत नाही, पण आमचं जे काही आयुष्य 2-5 वर्षाचं राहिलेलं आहे ते आयुष्य देवा तुम्हाला लागावं, एवढीच आम्ही कामना करतो. तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवाय, तुमको हमारी उम्र लग जाए. तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवाय, तुमको हमारी उम्र लग जाए. पुराते हो तूने मेरी हर तमन्ना, मोहब्बत की दुनिया में तुम चांद बनाना. खुदा दिल जलो की नजर से बचाए, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए. जुन्या काळात माय मावल्या आणखीन सुद्धा एखाद्या ठिकाणी एखाद्या गावामध्ये गेलो की जुन्या ज्या महिला आहेत, जुन्या माता मावल्या, आजी लोक, त्या आणखी सुद्धा असं डोक्यावरून हात फिरवतात. डोक्यावरून हात फिरवतात आणि हात फिरून पुन्हा आपल्या डोक्याला असे ते बोट मोडतात. भावना आहे सज्जन हो. त्यांची तशी भावना होती. रामाचं रूप त्यांनी पाहिलं, आनंद झाला. तेवढ्यात जानकी आली आहे. चालिलाई सीत ही सखी सादर सजे
तुलसीदासांनी म्हणावं, जानकी मातेच्या शृंगाराचं सुंदरतेचं काय वर्णन करावं. किती सुंदर आहे जानकी सज्जन हो. जानकीच्या रूपाकडे पाहून देखी रूप मोहे नर नारी. जानकीच्या रूपाकडे पाहून पुरुष मोहित झाले आणि स्त्रिया सुद्धा मोहित झाल्या. बघा सज्जन हो, एखाद्या सुंदर दिसणाऱ्या स्त्रीच्या रूपाकडे पाहून, तिच्या सौंदर्याकडे पाहून, सुंदर स्त्रीच्या सौंदर्याला पाहून पुरुष मोहित होतील यात नवल नाही. पण सुंदर स्त्रीच्या सुंदर स्वरूपाकडे पाहून स्त्रिया मोहित होतात हे विशेष आहे. पुरुष स्त्रीच्या स्वरूपाकडे पाहून मोहित होणं हा प्रकृतीचा स्वभाव आहे. पण स्त्रीच्या स्वरूपाकडे पाहून स्त्री जेव्हा मोहित होते ती मात्र विशेषता आहे. पुरुष जेव्हा स्त्रीकडे पाहून मोहित होत असतो तेव्हा तो काम विषयक भावनेने मोहित होत असतो. आणि स्त्रीच्या सौंदर्याकडे पाहून स्त्रिया जेव्हा मोहित होतात, एखाद्या सुंदर स्त्रीकडे पाहून जेव्हा स्त्रियाच तिच्याकडे पाहून मोहित होतात, त्या राग विषयक भावनेने मोहित होत असतात. बघा, जानकी मातेचं सौंदर्य अत्यंत सुंदर स्वरूप आहे जानकीचं सज्जन. वनामध्ये गेली, जंगलामध्ये गेली, बरं आली सीता, तिथे जानकी आली आहे तर एकटी नाही आली. बागेमध्ये जाते, जनकाच्या पुष्पवाटिकेमध्ये आपल्या मैत्रिणी तिच्या सोबतच आहेत. इथे लग्नाच्या वेदिकेकडे येते तर मैत्रिणी तिच्या सोबतच आहेत. जंगलामध्ये गेली तर तिथे सुद्धा एकटी नाही राहिली. तिथे भिल्लाच्या वनवासी आदिवासी लोकांच्या स्त्रिया सगळीकडून आहेत आणि तिथं सगळ्यांच्या मध्ये जानकी आहे. अत्यंत सुंदर माहोल बनलेला आहे. सर्व ऋषी लोक, साधू लोक आलेले आहेत. मंच प्रत्येकाला बसण्यासाठी सुंदर तयार केलेले आहेत. जनकाने आदेश दिला. जनकाने आपल्या जावयाचे भगवान रामजीचा पाय धुण्याची परवानगी मागितली. आपल्या उजव्या पायाचा अंगठा रामाने धुण्यासाठी दिलाय. सगळी तयारी झाली. जनक राजाने आपल्या मुलीच्या विवाहामध्ये, लग्नामध्ये गोदान केलं. साधू लोकांना दान केलंय. संतांचं पूजन केलं. ही परंपरा आजची नाही सज्जन हो. लोक काही काही वेळेला म्हणतात, साधू समाज, संत मंडळी जर एखाद्याच्या लग्नामध्ये गेले की पुढारी लोकांचा इगो हर्ट होतो. मग ते लोक म्हणत असतात, काय महाराज लोकांनी लावलंय, लग्नामध्ये स्वतःचं पूजन करून घेतात. अरे बाबा, ही पद्धत ही आत्ताची नाही. इथे पूजा आणि आशीर्वाद त्या नवदाम्पत्याला तेच लोक देऊ शकतात ज्यांची हात बरबटलेले नाहीत. त्यांनाच अधिकार असतो. ज्यांचे हात अत्यंत पवित्र आहेत. पण लिहावं लागतं समाज व्यवस्थेमुळे. एखाद्या मोठ्या पुढाऱ्याच्या हस्ते जरी एखाद्या चांगल्या कार्याचं उद्घाटन करायचं असलं की माननीय नामदार साहेब यांच्या शुभ हस्ते आमच्या कार्याचा उद्घाटन सोहळा. आता ते हात शुभ आहेत की नाही तो ते त्यांना माहिती आहे की नाही. भले ते गोरगरिबाच्या मुंड्या मोडलेले हात असोत किंवा अनेक गरिबांचं वाटोळं केलेले हात जरी असले तरी त्यांना लिहावं लागतं यांच्या शुभ हस्ते. संत समाज, साधूचा आशीर्वाद नवदाम्पत्याच्या जीवनामध्ये असावा. जनकाने सगळ्या संत लोकांचं पूजन केलं. स्वस्ती वाचन झालं. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिष्टो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु पृषदश्वामरुतः पुरुष्णिमातरः शुभं जावानो विदते सुजग्मयः अग्निजिह्वा मनवः सूरचक्षसो विश्वेनु देवा अवसागमन्यः भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवागुं सस्तनूभिर्व्यशेम देवहितं जदायुः शतमिन्नु शरदो अन्तिदेवा जत्रान्नश्चक्राजलसन्तनोन्नाम पुत्रासो जत्र पितरो भवन्ति मानोन्नः मद्यारीरिखतारिवन्तो आदितिर्जोरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्रः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जातमदितिर्जनित्वं द्योः शान्तिरन्तरिक्षगुं शान्ति पृथिवी शान्ति
रापः शान्त्योकदय शान्तिर्व वनस्पतय शान्तिर्षा सर्वगुं शान्ति सामा शान्ति रेधिः. स्वस्ती वाचन. बघा लग्नाची काय गोड परंपरा आहे, काय सुंदर आहे व सगळे. आता काय नको नको ते गाणे लावतात. मेरा महबूब आया है, बहारो फूल बरसाओ. मी म्हणतो मोहम्मद रफी जन्माला येण्याच्या अगोदर कोणतं गाणं लावित होते काय माहिती. मंगल गीत गायला गेले पाहिजे. सगळी आनंदमय वातावरण झालं, स्वस्ती वाचन झालं आणि सुंदर प्रकारे स्वस्ती वाचन झाल्यानंतर मंगलगान मंगलाष्टिका सर्व संत लोकांनी बोलायला सुरुवात केली. सुधा देवा मस्तके भाले बाल विधूर गणेश गरला यशो सर्वाधिप सर्वगत शिव शशिनिभ श्री शंकर पातु मां वधोर्योषवं भवतु सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि. आनंदामध्ये पुष्पाचा वर्षाव देवता लोकांनी आकाशातून केला. राम जानकीचा लोकविधिवत विवाह सोहळा संपन्न झाला. सगळीकडे आनंद झाला. त्याच वेळेला जनकाने राजा दशरथाच्या समोर प्रस्ताव ठेवला. महाराज, आमच्याकडेही आणखी 3 मुली बाकी आहेत, तुमच्याकडेही 3 मुलं बाकी आहेत. त्याच विवाह सोहळ्यामध्ये त्याच मंडपामध्ये रामाला जशी जानकी दिली तशी भरताला मांडवी, लक्ष्मणाला उर्मिला आणि शत्रुघ्नाला श्रुतकीर्ती दिली. 4ही मुलांचा विवाह सोहळा आनंदाने संपन्न झाला. पुढे कोहवर विधीला प्रारंभ होतो. हास्य विनोदाचे लग्नाच्या नंतरचे जे पुढचे कार्यक्रम असतात ते सगळे कार्यक्रम अगदी संक्षिप्त रूपाने ते संपन्न झाले. कोहवर विधीला प्रारंभ झाला. त्या कोहवर विधीमध्ये हास्य विनोदाचा कार्यक्रम सुरू झाला. एका ठिकाणी एका खाटेवरती रामजी बसलेले 4ही भावांसमवेत. जानकी बसली आपल्या मैत्रिणींना घेऊन. तेवढ्यामध्ये हास्य विनोद सुरू झाला. सीतेच्या मैत्रिणी राम आणि लक्ष्मणादिकांना मुद्दाम चिडवण्यासाठी म्हणून त्या म्हणू लागल्या, अगं जानकी, हे सखी. बोले हाँ. बोली तुम्हें कुछ पता है? बोली क्या? ती म्हणू लागली, अगं मी असं ऐकलंय की त्या अयोध्येमध्ये महिलांना यज्ञाच्या प्रसादाची खीर खाल्ली का महिलांना मुलं होतात म्हणून. त्याच वेळेला लक्ष्मणाने रामाकडे पाहिलं. रामजी म्हटले, भैया लखन, आज फुल परवानगी, बोल. लक्ष्मणजी म्हणतात, भैया आपल्या अयोध्येमध्ये महिलांना खिरीच्या प्रसादाने मुलं होतात, पण मी तर असं ऐकलंय म्हणे या मिथिलेमध्ये नांगरटीतूनच मुली बाहेर निघतात. जानकीचा जन्म नांगरी आणताना सापडली जानकी. हास्य विनोदाचे कार्यक्रम सुरू झाले. आनंदाचा काळ बराबर निघून गेला आणि पुढे विदाईला सुरुवात झाली. दशरथ महाराज जनकाला म्हणतायत, महाराज खूप दिवस झाले. दिवाळीच्याही अगोदर आलेली वरात वसंत पंचमी पर्यंत थांबली. जवळजवळ 2-2.25 महिने काय लग्न होतं ते. 2-2.25 महिने ती वराड, ते वरात, सगळी अयोध्या, जवळजवळ अयोध्या सगळी मिथिलेमध्ये.
पण तरीही ते सगळे लोक वैतागले नाही, आनंदाने सेवा करायचे. जनकाला जेव्हा दशरथ महाराजांनी विनंती केली तेव्हा जनक महाराज पुन्हा म्हणतायत, महाराज आणखी 2 दिवस थांबा. पण रामजी ज्या वेळेला विनंती करतात, जाण्याची परवानगी मागितली, दशरथानं जेव्हा परवानगी मागितली त्यावेळेला मात्र जनक महाराज सज्जन हो ढिले झाले. कोणताही बाप असला ना, ज्या वेळेला तो बाप आपल्या मुलीला विदा करत असतो, मुलीला वाट लावत असतो ना सज्जन हो, त्यावेळेला साहजिक त्या बापाच्या अंतकरणाला जरा वेदना होत असतात. लहानपणापासून तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेली आपलीच मुलगी, पण त्या मुलीचा आणि आपला कायम स्वरूपीचा संबंध तोडण्याची ज्या वेळेला वेळ येते, ती मुलगी आपल्या परिवारातून आपल्या घरातून ज्या वेळेला बाहेर काढायची असते त्यावेळेला त्या बापाला असंही वेदना होत असतात. सज्जना हो, जो बाप आपल्या आयुष्यामध्ये उभ्या आयुष्यामध्ये ज्या बापाच्या कधीही कोणत्याच संकटामुळे ज्या बापाच्या डोळ्यात कधीच एक अश्रूचा थेंब सुद्धा येत नाही, एकही अश्रूचा थेंब ज्या बापाच्या डोळ्यातून येत नाही सज्जन हो, तो बाप ज्या वेळेला आपली मुलगी वाट लावतो ना त्यावेळेला धाय मोकळून रडत असतो. जनकानं सगळी तयारी केली आहे. तुरग लाख रथ सहस 25 दिये संभारी नख अरुखीसा. सगळी तयारी केली. हाती घोड्यावर आपल्या मुलीला जेवढी शिदोरी, जेवढं म्हणून काही दहेज रूपाने देता येईल ते सगळं जनकानं दिलं पाहिजे. प्रत्येक बापाने आपल्या मुलीला दिलं पाहिजे. एवढं द्यावं की त्या मुलीच्या आयुष्यात कधीच काही कमी पडू नये. पुन्हा त्या मुलीच्या मनात सुद्धा येऊ नये की माझ्या बापाने ही गोष्ट मला दिली नाही म्हणून. अरे विचार करा सज्जनांनो, त्या मुलीच्या जीवनातला केवढा मोठा त्याग आहे. तुमचं घर, तुमचा परिवार, तुमचा प्रपंच तिला माहिती असताना सुद्धा, आपल्याला हे घर सोडून जायचंय हे माहिती असताना सुद्धा ती मुलगी जीवनात एकदा सुद्धा मनात येऊ देत नाही की हे घर मला सोडून जायचंय आणि मी इथं ह्या घराची प्रामाणिकपणाने सेवा का म्हणून करू. तिला हे माहिती असतं की या प्रपंचातला, या माझ्या बापाच्या संपत्तीतला 1% सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. मग मी कशासाठी म्हणून माझ्या बापाच्या शेतात राबू. येतो का कधी विचार? नाही ना. प्रामाणिकपणाने ती मुलगी आपल्या बापाच्या घरी सेवा करत असते आणि बापाची तर माय होऊन ती सेवा करते. सज्जन हो, एखाद्या वेळ काय वाटत असेल तिच्या मनाचा कधी विचार करा सज्जन हो. केवढा मोठा त्याग आहे त्या मुलीच्या जीवनातला. घर सोडायचंय, आई सोडायची, बाप सोडायचाय, गाव सोडायचं, आयुष्याची सगळी कमाई, सगळी श्रीमंती, जो बाप अगदी सगळी संपत्ती, आपल्या उभ्या आयुष्याची सगळी संपत्ती जो बाप आपल्या मुलाच्या स्वाधीन करतो, कधी त्या बापानं हाही विचार करावा की त्या मुलालाही मीच जन्माला घातलंय, त्या मुलीला सुद्धा जन्म मीच दिलाय. मग आयुष्याची सगळी संपत्ती जर मुलाच्या स्वाधीन करत असलो तर ती मुलगी सुद्धा आपलीच आहे, आपल्याच रक्तापासून तयार झालेली आहे. का म्हणून आपण तिच्या ठिकाणी दुजा भाव करावा. पण लक्षात ठेवा सज्जन हो, परिस्थिती अशी येते, उभ्या आयुष्याची सगळी शिदोरी, सगळी संपत्ती जो बाप मुलाच्या स्वाधीन करतो ना, तोच मुलगा शेवटच्या सरत्या समयी ज्या काळामध्ये त्या माय बापाला मदतीचा हाताची अपेक्षा असते, आधार आवश्यक असतो ना, त्यावेळेला तोच मुलगा त्या माय बापाच्या कंबरड्यात लाथा घालून घराच्या बाहेर हाकलतो. ही वस्तुस्थिती आहे सज्जन हो. मग तोच बाप पुन्हा त्या गरीबाच्या घरी गेलेल्या मुलीच्या घरी जातो, तोंड नसतं जाण्यासाठी, पण खाली मान घालून नावेला झालेला असतो म्हणून त्या मुलीच्या घरी जातो. गरीबाच्या घरी दिलेली ती मुलगी सज्जन हो, एवढा आनंद होतो तिला, तिच्या आनंद गगनात मावेनासा होतो. डोळ्यात अश्रूच्या धारा येतात, बाप आलाय माझाच, काय करू. गरीबाच्या घरी झोपडीत राहणारी ती मुलगी सज्जन आहो, व्यसन भाकरी बापाला भोजनासाठी करते आणि आपल्या चिमुकल्या हाताने ती
बेसन भाकरी आपल्या बापाच्या मुखामध्ये घास भरवते ती मुलगी. टप 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 डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात. बापाला त्या मुलीनं म्हणावं, बाबा माफ करा, यात माझी काही चुकी नाही. आज मला तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करून खाऊ घालण्याची इच्छा होती बाबा, पण करणार काय, तुम्हीच मला गरीबाच्या घरी दिलं ना. जर श्रीमंताच्या घरी दिलं असतं ना बाबा, तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक मी तुमच्यासाठी नक्कीच केला असता. काय अंतकरण आहे सज्जन हो. कसंही गरीबाच्या घरी द्या, तक्रार नाही. मुलगा आवडतो का नाही विचारलंय का कधी माई बापाने त्या मुलीला? नाही. तुमच्या मर्जी खातर, तुमच्या मोठेपणासाठी ती मुलगी हा विचार करत नाही, ज्याच्या सोबत मला उभं आयुष्य संसार करायचा आहे, ज्याच्या सावलीमध्ये मला उभं आयुष्य राहायचंय. माय बापाच्या इज्जती खातर आणि मोठेपणासाठी ती मुलगी आयुष्य कडीला लावते सज्जन. कमी सामान्य त्याग नाही त्या मुलीच्या जीवनात. अरे त्याच वेळेला कळतं ज्या वेळेला ती मुलगी उपवर झालेली असते, त्या वेळेला जेव्हा ती मुलगी घराच्या बाहेर जाते तेव्हा कळतं त्या मुलीची किंमत त्या बापाला सज्जन हो. एखाद्या वेळेला बाप जर लवकर घरी नाही आला तर रात्र रात्र दारावरती वाट बघत बसावं त्या मुलीनं. आईनं हाताला धरावं, आईनं म्हणावं, अगं किती वेळपर्यंत वाट बघत बसणार आहेस, अगं पेऊन पडला असेल कुठेतरी, कुठपर्यंत वाट पाहतेस, चल रात्र झालेली आहे झोपून घे. मुलीनं म्हणावं, नाही ग आई, आई माझे बाबा आणखी का आले नसतील, कुठं गेले असतील माझे बाबा, रात्र झाली ग आई, एवढा उशीर झालाय, माझे बाबा एवढा उशीर कधीच करत नसतात. रात्र रात्र डोळ्यात तेल घालून बापाची वाट त्या पोरीनं बघत बसावी. एखाद्या वेळी उपवासी पोटी बाप जर घरात जाऊन झोपला न सज्जन होता, आपल्या चिमुकल्या हाताने बापाच्या मानेखाली हात घालावा आणि बापाच्या मानेखाली हात घालून बापाला जागं करावं, उठवावं. बाबा आज तुम्ही जेवण केलं नाही, बाबा उपवासी झोपलाय तुम्ही, आज माझ्या आईचं आणि तुमचं काही भांडण झालंय का बाबा? अहो का 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 जेवलं नाही तुम्ही आज, उठा ना बाबा. बापाच्या मानेखाली हात घालावा सज्जन होऊन आपल्या चिमुकल्या हातानं त्या पोरीनं बापाच्या तोंडामध्ये घास भरवावेत. हे त्याच वेळेला त्या मुलीची किंमत बापाला कळते जेव्हा ती मुलगी बापाला सोडून कायमची निघून जाते. म्हणून तर ती मुलगी बापाला म्हणते, बाबा मुलीसाठी बापाचं घर कायमस्वरूपीचं नाही सज्जन हो. बाबुल का ये घर बहना कुछ दिन का ठिकाना है, बाबुल का ये घर बहना. काय म्हणते ती मुलगी आपल्या भावाला म्हणते, अरे दादा माफ कर दादा, आज तुझं हे अंगण आणि आज तुझा हा वाडा सोडून जाते. काही माझ्याकडून चूक झाली असेल, मला माझ्याकडून जर तुझं मन दुखावलं असेल तर दादा मोठ्या मनानं माफ कर दादा. अरे तुझ्या अंगणातली एक चिमणी आहे मी, चिमणी. जसं रात्र झाली की ती चिमणी अंगणात येते आणि सकाळ झाली की भुर्र उडून जाते ना दादा. अरे दादा तसं मी कायमस्वरूपी तुझ्या अंगणामध्ये राहण्यासाठी नाही आलेले. भैया तेरे अंगनों की मैं हूं एक चिड़िया रे, रात भर बसेरा है, सुबह उड़ जाना है. मुलगी सज्जन हो, खरोखर या ईश्वराने त्या स्त्रीला, त्या मुलीला दोनच गोष्टीचं स्वातंत्र्य दिलं सज्जन हो. एक रडण्यासाठी डोळ्यात अश्रूच्या धारा दिल्यात आणि स्तनामध्ये दुधाची व्यवस्था, बस. या पलीकडे दुसरं काही दिलं नाही सज्जन हो. हाय नारी तेरी जीवन कहानी, आंचल में दूध है, आंखों में पानी, आंचल में दूध है और आंखों में पानी.
जानकीला विदा करण्याची वेळ आली आहे. जानकीची माता मैना सुनैना हृदयाला लावते संस्कार देऊ लागले. बेटा, सासू ससुर गुरु सेवा करे हो. 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 पति रत्न की आयसु अनुसर हो. पति रत्न की आयसु अनुसर हो. सास ससुर माता सुनैना जानकीला संस्कार देत असताना सांगू लागली, बेटा सासू सासऱ्याची सेवा कर, पूजा कर. सज्जना हो, माझी विनम्र विनंती आहे सगळ्यांना, माय माऊल्यांना खास करून, आपण कथा ऐकताय, बदल आपण आपल्या जीवनामध्ये घडवू शकतो. जर सासू सासऱ्याने आपल्या घरी येणाऱ्या सुनेचं स्वागत आपली मुलगी म्हणून जर केलं आणि प्रत्येक सुनाने आपल्या सासू सासऱ्यामध्ये जर आपले मायबाप म्हणून जर त्यांची सेवा केली तर कोणत्याच घरामध्ये कोणत्याच वृद्ध असणाऱ्या त्या मायबापाला आणि त्या सासू सासऱ्याला वृद्धाश्रम गाठण्याची मंदिरामध्ये जाण्याची गरज पडणार नाही. जानकीला विदा करत असताना तुलसीदासजी वर्णन करतात, सर्व मिथीला गहिवरून गेली आहे. धीरज हूं कर धीरज भागा. धैर्य नष्ट झालंय सगळ्या लोकांचं. पिंजऱ्यामध्ये ठेवलेले पोपट जणू त्यांच्या सुद्धा डोळ्यातून अश्रूच्या धारा येत आहेत. सुख सारी का जानकी जाये, कनक पिंजरनी कोठी पठाये. सीतेच्या सखिया सीतेच्या मैत्रिणी येतात, विदा करतायत. जनक महाराज सज्जन हो, धाय मोकलून रडतोय जनक. कोणताही बाप असू द्या सज्जन हो, ज्या वेळेला शकुंतलेचं लग्न झालं, शकुंतलेला विदा करत असताना तिचा बाप भरत धाय मोकलून रडतोय. पार्वतीला विदा करत असताना हिमालयासारखा पत्थर दिल बाप डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत त्याच्याही. आज विदेही असणारा जनक, जनकाच्या सुद्धा खंबाला मिठी मारली जनकाने आणि पाहतोय जनक सज्जन हो, काय अवस्था आहे जनकाची. एक बाप झाल्याशिवाय मुलीला विदा करत असताना ती अवस्था नाही समजणार सज्जन हो. ज्या वेळेला डोलीमध्ये बसवल्या गेलं चारही बहिणींना, जानकीला डोलीमध्ये बसवलं तेव्हा काय अवस्था झाली. जब डोली में बैठ कर बिटिया जाए विदेश, पत पत जब डोली में बैठ कर बिटिया जाए विदेश, पत्थर से पत्थर हृदय सह ना सके ये ठेस. राज दुलारी की आज विदाई, राज
उजड़ गए वो महल वो गलियां जिनमें सिया का बचपन बीता छोड़ गई कुछ यादों के तीर प्राण विदेह के ले गई सीता टूटा टूटा जनक बेचारा सारी खुशियां भैरे पराई भैरे पराई राज दुलारी की आज विदाई प्राणन प्यारी की आज विदाई। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर।